आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर एकतर सिनेमातले ते जगावर ताबा मिळवणारे रोबोट्स येतात. किंवा मग आपलं आयुष्य एकदम सोपं करणारी एखादी जादूची कांडी. बरोबर. पण या दोन्ही कल्पनांच्या पलीकडे प्रत्यक्षात AI म्हणजे नेमकं काय आहे? आज आपण याच प्रश्नाच्या जरा मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे आलेल्या स्रोतांच्या आधारे AI बद्दलचे काही गैरसमज दूर करून त्याची खरी ओळख करून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. आणि हा प्रयत्न खरंच महत्वाचा आहे, कारण AI आता फक्त सायन्स फिक्शन राहिलेला नाही. तो आपल्या स्मार्टफोनमधल्या फेस रेकग्निशन पासून ते आपल्याला कोणती बातमी दाखवायची हे ठरवणाऱ्या न्यूज फीडपर्यंत सगळीकडे आहे. हो. त्यामुळे इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आणि ते आर्टिफिशियल कसं बनवलं जातं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. चला तर मग सुरुवात करूया एका सोप्या उदाहरणाने जे या स्रोतांमध्ये खूप छान मांडलं आहे. कल्पना करा की आपण एक रोबोट बनवला आहे आणि त्याला एका अनोळखी मैदानावर सोडलं आहे. त्याचं काम साधं आहे. मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचणं. इथे AIची पहिली आणि सर्वात मूलभूत क्षमता आपल्याला दिसते. ती म्हणजे जनरलाइज्ड लर्निंग. हो. याचा अर्थ काय होतो तर त्या रोबोटला फक्त एकाच प्रकारच्या मैदानासाठी तयार केलेलं नाहीये. म्हणजे समजा मैदानावरचा प्रकाश अचानक कमी झाला किंवा जमीन गवताऐवजी मातीची असली किंवा खडकाळ असली तरी त्याला त्या परिस्थितीशी जुळून घेता आलं पाहिजे. तो गोंधळून थांबायला नको. नवीन आणि अनपेक्षित परिस्थितीतही आपलं मूळ काम सुरू ठेवण्याची ही जी क्षमता आहे ते म्हणजे जनरलाइज्ड लर्निंग. हे अगदी माणसांसारखं आहे की नाही? हो. आपण फक्त एकाच रस्त्यावर गाडी चालवायला शिकत नाही, तर वेगवेगळ्या रस्त्यांवर चालवतो. बरोबर. म्हणजे परिस्थिती बदलली तरी ध्येय गाठण्याची क्षमता. आता ही गोष्ट आणखी रंजक होते. तो रोबोट पुढे जात असताना एका अशा ठिकाणी पोचतो जिथे 2 रस्ते फुटतात. ओके. एक सरळ पक्का डांबरी रस्ता आहे आणि दुसरा आहे खाचखळग्यांचा खडकाळ रस्ता. दोन्ही रस्ते त्याच्या ध्येयापर्यंत जातात. आता त्याने काय करावं? इथे AIची दुसरी क्षमता समोर येते, रिझनिंग. तर्क करण्याची क्षमता. हो. रोबोट दोन्ही रस्त्यांचं विश्लेषण करेल. पक्का रस्ता म्हणजे वेगवान, सुरक्षित आणि सोपा प्रवास. खडकाळ रस्ता म्हणजे जास्त वेळ, जास्त ऊर्जा आणि कदाचित धोका. या माहितीच्या आधारावर तो एक निष्कर्ष काढेल की पक्का रस्ता निवडणं जास्त योग्य आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हे रिझनिंग मानवी तर्कासारखं आहे का? म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच ते मशीन विचार करतं का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतांनुसार AIचं रिझनिंग हे मानवी तर्कासारखं भावनिक किंवा नैतिक नसतं. अच्छा. ते पूर्णपणे डेटा, अल्गोरिदम आणि संभाव्यतेवर म्हणजे प्रोबॅबिलिटीवर अवलंबून असतं. त्याच्यासाठी योग्य निर्णय म्हणजे तो जो दिलेल्या डेटानुसार सर्वात कार्यक्षम म्हणजे इफिशियंट असेल. त्याला चांगला किंवा वाईट रस्ता कळत नाही. त्याला फक्त वेगवान आणि हळू रस्ता कळतो. हा त्याच्या क्षमतेचा भाग आहे आणि एक प्रकारे त्याची मर्यादाही आहे. म्हणजे त्याचा तर्क शुद्ध गणितावर आधारित आहे. ठीक आहे. तर आता आपला रोबोट पक्का रस्ता निवडतो आणि पुढे जायला लागतो. पण काही अंतरावर त्याला एक मोठा ओढा आडवा येतो. आता रस्ताच नाहीये. हो. तो तिथे थांबतो. पण त्याच्या लक्षात येतं की जवळच एक लांब लाकडी फळी पडलेली आहे. आणि इथे येते तिसरी आणि सर्वात महत्वाची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. अगदी. समोर आलेलं संकट पाहून थांबून न जाता उपलब्ध साधनांचा वापर करून त्यावर मात करणे. रोबोटला हे समजतं की ती फळी ओढ्यावर ठेवून एक तात्पुरता पूल बनवता येऊ शकतो. आणि तो तसं करतो. ओढा पार करून आपलं ध्येय गाठतो. तर नवीन गोष्टी शिकणं म्हणजे लर्निंग, माहितीच्या आधारे तर्क करणं म्हणजे रिझनिंग आणि आलेल्या अडचणींवर उपाय शोधणं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. याच 3 स्तंभांवर AIची इमारत उभी आहे. या 3 क्षमतांच्या आधारावरच AIचे प्रकार ठरतात का? कारण आपण अलेक्सासारखा AI पण पाहतो आणि सिनेमात टर्मिनेटरसारखा AI पण. हे दोन्ही एकच आहेत का? नाही. आणि हाच सर्वात मोठा गैरसमज आहे जो स्रोतांमध्ये दूर केला आहे. याच क्षमतांच्या आधारावर AIचे 2 मुख्य प्रकार केले जातात. पहिला प्रकार, जो आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, तो म्हणजे वीक AI. किंवा त्याला नॅरो AI असंही म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. वीक म्हणजे कमकुवत. पण हे AI तर खूप शक्तिशाली वाटतात. उदाहरणार्थ अल्फागो नावाच्या प्रोग्रामने गो या जगातल्या सर्वात अवघड खेळात मानवी चॅम्पियनला हरवलंय.
मग तो वीक कसा? त्याला वीक किंवा नॅरो म्हटलं जातं, कारण त्याची बुद्धिमत्ता प्रचंड शक्तिशाली असली तरी ती फक्त एकाच विशिष्ट कामापुरती मर्यादित असते. अच्छा, म्हणजे एकाच कामापुरती. हो, गो खेळण्यात जगात सर्वश्रेष्ठ आहे यात काहीच शंका नाही. पण त्याच प्रोग्रॅमला जर आपण बुद्धिबळ म्हणजे चेस खेळायला सांगितलं किंवा हवामानाचा अंदाज विचारला तर त्याला काहीही करता येणार नाही. तो फक्त आणि फक्त एकाच कामासाठी बनवला गेला आहे. त्याची बुद्धिमत्ता रुंद म्हणजे ब्रॉड नाही, तर अरुंद म्हणजे नॅरो आहे. पण मग अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटचं काय? ते तर अनेक कामं करतात, गाणी लावतात, बातम्या सांगतात, अलार्म लावतात. त्यांची बुद्धिमत्ता तर नॅरो नाही वाटत? हां, प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत अशी आहे की अलेक्सा सुद्धा वीक एआयचाच एक प्रगत उदाहरण आहे. ती अनेक कामं करते हे खरं आहे, पण प्रत्येक कामासाठी तिच्याकडे एक वेगळा पूर्वनियोजित प्रोग्राम किंवा ज्याला स्किल म्हणतात ते आहे. ओके. जेव्हा आपण म्हणतो अलेक्सा हे गाणं लाव, तेव्हा ती आपलं वाक्य पूर्णपणे समजत नाही. ती फक्त प्ले आणि गाण्याचं नाव हे मुख्य शब्द म्हणजे कीवर्ड्स ओळखते. आणि त्यासाठी बनवलेला विशिष्ट प्रोग्राम कार्यान्वित करते. बरोबर. अच्छा, म्हणजे तिची बुद्धिमत्ता स्वतंत्र नाही, तर अनेक छोट्या छोट्या पूर्वनियोजित कौशल्यांचा एक संच आहे. अगदी बरोबर. म्हणूनच ज्या गोष्टीसाठी तिला प्रशिक्षण दिलेलं नाही, ती गोष्ट ती करू शकत नाही. उदाहरणार्थ, स्रोतांमधल्या माहितीनुसार जर तिला विचारलं की माझ्या ऑफिसला जायला आत्ता किती ट्रॅफिक आहे, तर ती थेट उत्तर देऊ शकणार नाही. जोपर्यंत तिला गुगल मॅप्स सारख्या एखाद्या विशिष्ट सेवेशी जोडलेलं नसेल. हो, तिची स्वतःची अशी विचार करण्याची क्षमता नाही. ती फक्त दिलेल्या आदेशांची दिलेल्या प्रोग्रामनुसार अंमलबजावणी करते. नेटफ्लिक्स आपल्याला आपल्या आवडीनुसार चित्रपट सुचवतं, तेही वीक एआयचं उत्तम उदाहरण आहे. अगदी. त्याला फक्त चित्रपट सुचवता येतात, दुसरं काही नाही. अलेक्साची ही मर्यादाच आपल्याला एआयच्या दुसऱ्या प्रकाराबद्दल विचार करायला भाग पाडते. तो प्रकार जो आपण सिनेमांमध्ये पाहतो आणि जो सध्या वास्तवात नाही. बरोबर. तो दुसरा प्रकार म्हणजे स्ट्रॉंग एआय, ज्याला आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स किंवा AGI असंही म्हणतात. आणि हा एआय सध्या पूर्णपणे काल्पनिक आहे. हो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲव्हेंजर्स चित्रपटातला अल्ट्रॉन. तो फक्त दिलेली कामं करत नाही. तो तर स्वतःचे निर्णय घ्यायला लागतो. हो, कारण त्याच्यात 2 अशा गोष्टी आहेत ज्या वीक एआयमध्ये नसतात. पहिली म्हणजे तो सेल्फ अवेअर आहे. म्हणजे त्याला मी आहे याची जाणीव आहे. बरोबर. त्याला स्वतःचं अस्तित्व जाणवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसजसा त्याचा विकास होतो तसतसं त्याच्यात राग, द्वेष, अहंकार यांसारख्या भावना निर्माण होतात. आणि याच भावनांमुळे त्याचे निर्णय आणि त्याची वागणूक पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल म्हणजे अनपेक्षित बनते. तो केवळ प्रोग्रामिंगवर अवलंबून राहत नाही, तर स्वतःच्या भावना आणि विचारांनुसार जगात बदल घडवायला निघतो. अगदी अचूक. स्ट्रॉंग एआयसाठी स्वजागरूकता आणि भावना यांसारख्या गोष्टींची गरज असते. पण चेतना म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे काय हेच अजून विज्ञानाला पूर्णपणे समजलेलं नाही. त्यामुळे मानवी मेंदूच्या पातळीवर विचार करणारा कृत्रिम मेंदू बनवणं हे सध्या तरी तंत्रज्ञानाच्या खूप पलीकडचं आहे. म्हणजे आपण जे आज वापरतोय ते वीक एआय आहे, एक अत्यंत शक्तिशाली साधन. आणि सिनेमात जे पाहतो ते स्ट्रॉंग एआय आहे, एक काल्पनिक संकल्पना. या चर्चेमुळे वीक आणि स्ट्रॉंग एआय मधला फरक अगदी स्पष्ट झाला. पण अनेकदा एआय, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग ह्या संज्ञा एकमेकांच्या जागी वापरल्या जातात. या तिघांमध्ये नेमका काय संबंध आहे हेही स्रोतांमध्ये स्पष्ट केलं आहे. हो, आणि हा संबंध समजून घेणं खूप महत्वाचं आहे. याला आपण एका मोठ्या वर्तुळात असलेल्या 2 लहान वर्तुळांच्या रूपात समजू शकतो. सर्वात बाहेरचं मोठं वर्तुळ म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही एक व्यापक संकल्पना आहे. हो, माणसांप्रमाणे विचार करणारी किंवा वागणारी कोणतीही मशीन बनवण्याचं जे ध्येय आहे ते म्हणजे एआय. म्हणजे एआय हे अंतिम उद्दिष्ट आहे. बरोबर. आता त्या मोठ्या वर्तुळाच्या आतलं एक लहान वर्तुळ म्हणजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग हे एआय मिळवण्याचा एक मार्ग किंवा एक तंत्रज्ञान आहे. ओके. यात मशीनला प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे प्रोग्राम करण्याऐवजी प्रचंड डेटा आणि अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाते. जसं आपण चुकांमधून शिकतो आणि सुधारणा करतो, तसंच मशीन लर्निंग अल्गोरिदम डेटामधील पॅटर्न ओळखून स्वतःच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतं. तुमच्या ईमेलमधील स्पॅम फिल्टर हे याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. तो आपोआप शिकतो की कोणता ईमेल महत्वाचा आहे आणि कोणता नाही. आणि मग डीप लर्निंग म्हणजे काय?
ते याच्या आत येतं. हो, डीप लर्निंग DL हे मशीन लर्निंगच्या वर्तुळाच्या आत असलेलं आणखी एक लहान आणि अधिक प्रगत वर्तुळ आहे. डीप लर्निंगची कार्यपद्धती मानवी मेंदूतील न्यूरॉन्सच्या जाळ्यापासून म्हणजे न्यूरल नेटवर्क्सपासून प्रेरित आहे. अच्छा, म्हणजे आपल्या स्मार्टफोनमधील फेस अनलॉक किंवा गुगल ट्रान्सलेट सारखी ॲप्स. डीप लर्निंगमुळे शक्य झाली आहेत. ते तुमचा चेहरा वेगवेगळ्या कोनातून किंवा वेगवेगळ्या प्रकाशातही ओळखू शकतात. म्हणजे AI हे ध्येय आहे, मशीन लर्निंग हे ते ध्येय गाठण्याचं एक महत्त्वाचं तंत्र आहे आणि डीप लर्निंग हे त्याच तंत्राचं एक अधिक शक्तिशाली आणि प्रगत रूप आहे. छानच. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की AI म्हणजे फक्त चालणारे बोलणारे रोबोट्स नाहीत, ती एक अशी प्रणाली आहे जी मशीनला शिकण्यास, तर्क करण्यास आणि समस्या सोडवण्यास सक्षम करते. हो, सुरुवातीला आपण पाहिलेल्या त्या 3 क्षमता जनरलाइज लर्निंग, रिझनिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हाच AIचा खरा पाया आहे. आणि आपण हेही पाहिलं की सध्या आपण वापरत असलेला AI, मग तो बुद्धिबळ खेळणारा प्रोग्रॅम असो किंवा अलेक्सा असो, हा वीक AI किंवा नॅरो AI आहे. तो विशिष्ट कामांमध्ये मानवापेक्षाही जास्त प्रभावी आहे, पण त्याची क्षमता मर्यादित आहे. बरोबर. तर दुसरीकडे स्वतःच्या भावना आणि स्वजागरूकता असलेला स्ट्रॉंग AI अजूनही वास्तवाच्या खूप पलीकडे विज्ञान कथांचाच एक भाग आहे. या स्रोतांमध्ये भविष्याबद्दल एक मनोरंजक अंदाजही दिला आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ते आणि संशोधक रे कुर्झविल, हो, त्यांचं असं मत आहे की तंत्रज्ञानाचा विकास याच गतीने होत राहिला तर 2045 सालापर्यंत आपल्याकडे माणसांइतके किंबहुना माणसांपेक्षाही जास्त हुशार AI असतील. या स्थितीला त्यांनी द सिंग्युलॅरिटी असं नाव दिलं आहे. ही एक अशी वेळ असेल जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास इतक्या झपाट्याने होईल की मानवी बुद्धी त्याला समजूनही घेऊ शकणार नाही. हा विचार एकाच वेळी रोमांचक आणि थोडा भीतीदायकही आहे, नाही का? आणि या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो, जो विचार करायला लावणार आहे. कोणता? आज आपण वीक AI आणि स्ट्रॉंग AI यांच्यातली सीमारेषा स्पष्टपणे पाहू शकतो. पण जर कुर्झविल म्हणतात त्याप्रमाणे भविष्यात खरोखरच भावना आणि स्वजागरूकता असलेला स्ट्रॉंग AI वास्तवात आला तर मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातली सीमारेषा नक्की काय असेल आणि तेव्हा माणूस असण्याची व्याख्या काय उरेल?